त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन नक्की काय होणार आहे, असा प्रश्न जर तुम्हालाही पडलेला असेल तर 2 मिनिटं वेळ काढून ही रील पूर्ण बघा. बघा, आज देशामध्ये करोडो विद्यार्थ्यांचं भवितव्य, परीक्षांचे गोंधळ, पेपर लीक सारख्या प्रकरणांमुळे टांगणीला लागले. जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ होतो तेव्हा प्रश्न फक्त एका चुकीचा उरत नाही, तर प्रश्न हा उत्तरदायित्वाचा निर्माण होतो. मग एखाद्या मंत्र्यांचा किंवा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं म्हणजे फक्त राजकीय नाटक असतं का हो? का यामागं काही मोठा हेतू असतो? चला तर मग इतिहासाची पानं उलटून पाहूयात. 1956 मध्ये अरियालूर रेल्वे अपघातामध्ये 142 लोकांचा जीव गेला. लाल बहादूर शास्त्रींनी कोणतीही टाळाटाळ न करता थेट राजीनामा दिला. संदेश काय होता तर माझ्या खात्यामध्ये चूक झाली तर नैतिक जबाबदारी फक्त माझी. 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि जनतेच्या हक्कासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांनी सी.डी. देशमुखांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला होता. 1951 मध्ये महिलांना समान हक्क देणारं हिंदू कोड बिल संसदेमध्ये मंजूर होत नव्हतं. हे दिसताच तत्वांशी तडजोड न करता स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्र्यांनी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिलेला होता. 2008 मध्ये 26/11च्या हल्ल्यानंतर सुरक्षिततेतल्या त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आर पाटील आणि विलासराव देशमुखांनी आपापली पदं सोडलेली होती. आता मूळ मुद्द्यावरती येऊयात. मला सांगा, राजीनामा घेऊन नक्की काय होतं? तर बघा, पहिलं म्हणजे राजीनामा म्हणजे व्यवस्थेला दिलेला फार मोठा धक्का असतो. यामुळं खुर्चीवरती बसलेल्या पुढच्या प्रत्येक मंत्र्यांना हे स्पष्टपणे कळतं की जर तुम्ही काम नाही केलं तर तुमची गय केली जाणार नाही. दुसरं म्हणजे निष्पक्ष चौकशीचा मार्ग मोकळा होतो. जोपर्यंत मोठा अधिकारी किंवा मंत्री पदावरती असतो तोपर्यंत यंत्रणा स्वतंत्रपणे काम करू शकत नाही. तिसरं म्हणजे हा लोकशाहीचा नियम आहे की जनता हीच खरी मालक आहे आणि प्रशासनानं उत्तर हे दिलं पाहिजे. त्यामुळं राजीनामा ही समस्येवरची संपूर्ण उकल नसेलही, पण बदलाची पहिली पायरी नक्कीच असते. जोपर्यंत आपण व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाही आणि उत्तरदायित्व मागणार नाही तोपर्यंत दरवर्षी परीक्षा रद्दच होत राहतील आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागत राहील. तुम्हाला काय वाटतं, शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.